सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। त्र्यंबकेश्वर ते पंचवटी असा सिटीलिंग गाडीनं प्रवासादरम्यान सोमवारच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचं मंगळसूत्र लांबवल्याची घटना पिंपळगाव बहुला दरम्यान घडली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। तेजस्विनी पिंगळ राहणार दिंडोरी या त्र्यंबकेश्वर इथं दर्शनासाठी श्रावण सोमवार निमित्त आल्या होत्या। श्रावण सोमवार असल्यानं बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती। या सिटीलिंग बसमध्ये बसल्या असता त्यांना सातपूर पिंपळगाव बहुला दरम्यान आपल्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र नसल्याचं जाणवलं। मंगळसूत्र चोरी झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली। सिटीलिंग बस चालकानं बस सातपूर पोलीस ठाण्यात आणली असता या ठिकाणी सर्वांची तसंच बसची तपासणी करण्यात आली। मंगळसूत्र न सापडल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत। ते स्टॉप कोणतं दादा तिथं आलेलं होतं? पिंपळगाव स्टॉप पासून मला जाणवलं असं का नाहीये माझ्या गाड्यामध्ये पोत असं, पण बसमध्ये चढायची वेळेस खूप गर्दी होती, पूर्ण लोटालाटी झाली होती, पूर्ण आम्हाला म्हणजे असं चिखलामध्ये ढकलून दिलं होतं। बस कुठे भरली जास्त? त्र्यंबकेश्वर बस स्टँड, मेळा बस स्टँड मध्ये। हो तिथं खूप गर्दी होती। काय मंगळसूत्र होतं का काय? हो मंगळसूत्र होतं गळ्यात, म्हणजे असं चैनीचं होतं। किती अमाऊंटचे काय ते 1 तोळ्याचं होतं। काय नाव आपलं? तेजस्विनी पिंगळ, राहणार प्रॉपर कुठलं? दिंडोरी। आता पोलिसांनी तपासणी वगैरे त्यांनी काय सांगितलं आपल्याला? काय आता सर्वांची चेकिंग केली, नाही सापडलं। थँक्यू। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।